come close, please. साहेब एक मिनिट सर समोर. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्ममध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पुस्तक ग्रंथालयाने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या 7 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या हस्ते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, अजितदादाजी आणि अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. सर नेमक्या कशा प्रकारे या पुस्तकामध्ये संपूर्ण शिंदे साहेबांचं जे आहे मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहीत आहे, एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहीत आहे. म्हणजे 2000 सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि 2000 सालानंतरचे एकनाथ शिंदे अशी 2 रूपं आपल्याला ह्या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील. एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला, एक सर्वसामान्य आदरणीय दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसननगरमध्ये जन्माला येतो. मुळात त्या सगळ्याचा प्रवास ह्या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत, मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील, नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असतील, घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील. आणि हे करत करत आदरणीय दिघे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे ज्यावेळी आदरणीय दिघे साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की ढवळ सर मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचं आहे, मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे. असा हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं सगळ्याच जे टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पुस्तक जावं अशी माझी भावना आहे. अजित पवार आणि अरुणजी भालेराव या दोघांनी याचं सुंदर असं रेखाटन केलेलं आहे आणि त्यांचा जीवनपट येणाऱ्या पिढीला उलगडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ माननीय राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी गडकरी रंगायतन होणार आहे. सगळ्या वाचकांना आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेम करणाऱ्या नागरिकांनी याकरता सर आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना त्यांची स्तुती आणि त्यांच्यावर काही बोललं किंवा लिहिलं तर त्यांना ते जास्त आवडत नाही, ते ह्या कार्यक्रमाला वेळ देत नव्हते. परंतु ढवळ सरांची पण पाठपुरावा करण्याची जी पद्धती आहे ती त्यांना माहिती होती, त्यामुळे त्यांनी अखेर ह्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आणि 2 कार्यक्रम नाकारल्यानंतर 3ऱ्या कार्यक्रमाला आता 7 तारखेला ते येत आहेत. मी आणि रवी फाटक आम्ही तर पूर्वतयारीसाठी आम्ही सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक, आमचे ज्येष्ठ पत्रकार उदयजी नेगुलकर, ठुसे साहेब आणि खरोखरच ज्यांच्यामुळे आम्हाला हा चांगला क्षण बघता येतोय ते आमचे मित्र आणि म्हणजे सर्वच काही गोष्टी असतील तरी आम्ही त्यांना विचारतो कुठल्याही माध्यमातून ते आमचे प्रदीप ढवळ सर आणि अरुणजी भालेराव, सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व पदाधिकारी. मी जास्त का वेळ घेणार नाही की या पुस्तकाचं अनावरण जे 7 तारीखला महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या शुभ हस्ते होत आहे. दोन्ही मुख्यमंत्री आणि आपले लाडके मुख्यमंत्री हे सर्व व्यासपीठावरती असणारच आहे. आम्ही सर्व निमंत्रण आहे आणि ही संधी ढवळ सरांमुळे त्यांच्या मॅनेजमेंटमुळे आम्हाला मिळाली आहे. ढवळ सर आपण जो आदेश द्या त्या माध्यमातून आम्ही सर्व आपल्या सोबत आहे. कारण हे योद्धा हे कर्मयोगी पुस्तक
सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती लिहिलं गेलं आहे. आणि हे पुस्तक लिहित असताना जसं सन्माननीय प्रताप सरनाईकने सांगितलं की शिंदे साहेब आम्ही सर्वच राजकारणाची सुरुवात आमची झाली ते आम्ही सर्वच या व्यासपीठावर जे बसले आहेत, तुम्ही पत्रकार म्हणून आहे, आम्ही सर्वच लोक एकत्र काम करत होतो. आणि त्यात महाराष्ट्राचे आमचे लाडके खासदार सन्माननीय नरेश फसकेजी आले, त्यांचं पण मनापासून स्वागत, कारण ते मला वाटतं दिल्लीवरून आले म्हणून लेट झालेले आहे. आमचे गुरुवर्य मित्र प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि ठाण्याच्या सिद्धहस्त लेखिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या जीवनावरील एक चरित्र ग्रंथाचं जे काही लेखन केलेलं आहे आणि त्याचा प्रकाशनाचा मुहूर्त येत्या 7 तारखेला सायंकाळी 5 वाजता व्यक्तिरेखाटन ठाणे त्या ठिकाणी माननीय राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या हस्ते होते. देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा या त्या कार्यक्रमाला येत आहेत आणि आजच्या कार्यक्रमाकरता आजच्या पत्रकार परिषदेकरता उपस्थित आमदार प्रतापजी सरनाईक, रवींद्र पाठक, जयजी निरगुडकर, तुझे आणि ग्रंथालयाचे सुरेश हिंगलास पुलकर, मी ग्रंथालयाचा खास करून आभारी मानेन की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करत आहात. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थित राहायचं आहे. या ग्रंथामध्ये सर्व शिंदे साहेबांच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींच्या मुलाखतीतून त्यांचा चरित्र उघडण्याचा, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कष्ट करून आज ज्या मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत त्यांचं आयुष्याचा जीवनपट या ठिकाणी रेखाटण्याचा प्रयत्न ढवळ सर आणि अरुंधती भालेराव यांनी केलेला आहे. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. लेखक माझे मित्र प्रदीप ढवळ आणि अरुंधती भालेराव आणि जो कार्यक्रम तुम्ही बघणार आहात त्या कार्यक्रमाचे करता धरता असलेले प्राध्यापक मतदार पिल्लू आणि आनंद विश्वगुरूंचे गुरुकुलाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद आणि पत्रकार बंधू भगिनींनो, पत्रकार असल्यामुळे तुम्हाला हेडलाईन द्यायची मला फार सवय आहे. त्यामुळे पहिली हेडलाईन अशी आहे की नवनिर्वाचित खासदारांचा हा पहिला मोठा कार्यक्रम आहे. सो दॅट्स द हेडलाईन. दुसरं हेडलाईन अशी आहे की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिला मोठा नागरी सत्कार हा ठाण्यात झालेला होता, काशीनाथ ठाणेकरला. तुमच्याकडे काही लोकांना आठवत असेल, काही लोक आली असतील, त्यावेळेला त्यांची मुलाखत मी घेतलेली होती 13 ऑगस्टला पोरावर. आणि एक प्रकारे तिथून सुरुवात झाली आणि त्याचा आज त्यांच्या कारकिर्दीच्या मुख्यमंत्री म्हणूनच्या पहिला टप्पा जो आहे त्या टप्प्याचा कळसाध्याय या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय. हा एक दुसरी हेडलाईन आहे. तिसऱ्या पुस्तकाचं वैशिष्ट्य, कारण मी ते वाचलेलं आहे, त्याच्या लिखाणाच्या वेळेला ते माझ्याशी शेअर करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल इथे असलं 7 तारखेला साकारतायत हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. 2 गोष्टींसाठी मी इथे उल्लेख करीन. जसं मगाशी प्रतापजी म्हणाले त्याप्रमाणे की मुळात शिंदे साहेबांना स्वतःचं कौतुक करून घ्यायला आवडत नाही, पण मी मात्र हात धुवून मागे लागलो. जसा धर्मवीर हा जो चित्रपट आपला आला त्या बाबतीत देखील त्यांचा नकार होता, मला जाहीर इथे करावं असं वाटतं. तरडे सारखा माझ्या मागे लागला होता की सर आपण काहीतरी करूया, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि म्हणून मी जळगावला त्यांच्या दौऱ्यावरती गेलो असताना काय म्हटलं की दिघे साहेबांच्या जीवनावरती एक चांगला चित्रपट येतो आहे, तुमचं होकार पाहिजे. त्या क्षणी
ह्या दोन्हीही संकल्पना त्याने मला मान्यता दिली आणि धर्मवीर मात्र पार्ट 1 तुम्ही सगळ्यांनी पाहिला, पण माझा योद्धा कर्मयोगी हा जवळजवळ 2.5 वर्ष मला या सगळ्या प्रकाशन सोहळ्याला त्यांच्या अनेक ठिकाणी मला जावं लागलं. मग त्यांच्या गावाकडे गेलो, औरंगाबादला गेलो, जळगावला गेलो, कोकणात गेलो, जिथे जिथे जा तिकडे तिकडे गेलो आणि विषय प्रकाशन समारंभ केला. थांबास आणि आजचा हा दिवस होता. पुस्तकामध्ये हे पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून जरी मला त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात जवळचा दिनक्रम मला माहित होता, त्यांचं जगणं मला माहित होतं, त्यांचा स्वभाव मला माहित होता, पण तरीही एखाद्या एवढ्या मोठ्या माणसाच्या ड्रायव्हरला काय वाटतं, एवढ्या मोठ्या माणसाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या कार्यकर्त्यांना काय वाटतं, त्यावेळेच्या शिंदे साहेबांच्या मित्रांना काय वाटतं, शिंदे साहेबांच्या पत्नीला काय वाटतं, वडिलांना काय वाटतं, भावाला काय वाटतं, काम करणाऱ्या सगळ्या मंडळीला जे त्यांच्याबरोबर सतत काम करत आहेत गेली अनेक वर्ष, या सगळ्यांच्या आम्ही गाठीभेटी घ्यायला सुरुवात केल्या. त्यामध्ये माझ्या अरुंधती होती, राजेश शंकर बने होते, सानवी होते आणि असं करत करत अगदी IAS ऑफिसर, प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य भूषण गगराणेंपासून ते अगदी शेवटच्या टप्प्याला परमपूज्य बाबासाहेब पुरंदराने देखील शिंदे बद्दल काय मत आहे, अशा अनेक मधु मंगेश कर्णिकांना काय वाटत होतं, या सगळ्यांचं आम्ही संकलन करून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक शेवटी 7 तारखेला येत आहे.